लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे। डिसेंबर जानेवारी महिन्याचे 3,000 रुपये एकदम सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात आलेली आहे। माझ्या माता बहिणींनो, तुम्ही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आज मी तुम्हाला सर्वात मोठी आनंदाची बातमी सांगतो। बघा, तुम्हाला आता पैसे जे भेटणार आहेत ते डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्याचे पैसे भेटणार आहेत। एकत्रित हे पैसे तुम्हाला भेटणार आहेत आणि 1500 प्रमाणे हे पैसे देण्याचं आता ठरवण्यात आलेलं आहे। मग 2 महिन्याचे 1500 प्रमाणे तुमचे किती होतात? 3,000 रुपये किती होतात? इथे मी तुम्हाला सर्व लिहून पण दाखवत आहे। हे बघा, डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये, जानेवारी महिन्याचे 1500 रुपये किती झाले? 3,000 रुपये तुमच्या खात्यात 3,000 रुपये येत आहे। आता कोणकोणत्या महिलांच्या खात्यात पैसे येत आहे नीटपणे समजून घ्या। ज्या महिलांचं खातं पोस्टाचं असेल, SBIचं असेल, बडोदा बँक असेल किंवा कुठलं पण खातं असू द्या, तुमचं जरी कुठलं पण खातं असेल तरी चालेल, तुम्हाला पैसे येतील। परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जे तुमचं आधार कार्ड आहे ते आधार कार्ड जे आहे ते आधार कार्ड हे बँक खात्याशी काय पाहिजे? लिंक पाहिजे। म्हणजे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असेल तर DBT एनेबल असेल, DBT एनेबल असेल तरच तुम्हाला हे पैसे भेटणार आहेत। चला, आता कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झाली आणि कोणत्या महिलांच्या खात्यात डिसेंबर जानेवारी या 2 महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात आले त्याबद्दल आपण सर्व समजून घेऊया। चला, माझी फक्त तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे, तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा। चला, आता आपण संपूर्ण जाणून घेऊया। तर राज्यात सर्वात फेमस योजना म्हणजे लाडकी बहीण योजना। लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला पहिले 1500 रुपये देण्यात आलेले आहेत। 1500 रुपये तुम्हाला देण्यात आलेले आहेत, म्हणजे 1500 प्रमाणे तुम्हाला 5 हप्ते दिलेले आहेत। 5 हप्त्याचे तुम्हाला 7,500 रुपये आलेले आहेत, राईट। आणि त्यानंतर निवडणुकीच्या अगोदर एक निर्णय झाला होता की 2100 रुपये देऊ असा निर्णय झाला होता। परंतु हा जो निर्णय आहे हा 2-3 महिन्यानंतर, 2 किंवा 3 महिन्यानंतर हा 2100 रुपयाचा निर्णय लागू होणार आहे। त्या अगोदर तुम्हाला 1500 रुपयेच भेटणार आहेत, एवढे इथे स्पष्ट होताना आपल्याला दिसत आहे, ओके। परंतु ही माहिती तुम्हाला समजून घेणं फार गरजेचे आहे। जो डिसेंबरचा हप्ता आहे आणि जानेवारीचा हप्ता आहे हा कोणत्या महिलांच्या खात्यात येत आहे हे जाणून घेणं फार गरजेचे आहे, तेव्हाच तुम्हाला हे संपूर्ण अपडेट समजणार आहे। चला, आता आपण संपूर्ण जाणून घेऊया। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे। डिसेंबर जानेवारी महिन्याचे 3,000 रुपये एकदम मिळणार। कोणत्या दिवशी खात्यात जमा होणार पैसे? बघा, वाटप सुरू झालेले आहे, बाकीच्या महिलांना पैसे भेटत आहे, तसेच काही महिलांना पुढच्या दिवशी भेटणार आहेत। म्हणजे कोणत्या दिवशी बाकीच्या महिलांच्या खात्यात येणार आहे? ज्यांना पैसे नाही आले, ज्यांना पैसे येत नाही आहे, त्यांना कोणत्या दिवशी पैसे भेटणार आहेत ते पण सर्व काही सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। आता तुम्हाला फक्त तुमचं बँक खातं चेक करावं लागणार आहे, कारण पैसे दनादन तुमच्या खात्यात पडणार आहेत। चला, आता कोणकोणते जिल्हे आहेत ते पण आपण समजून घेणार आहोत आणि संपूर्ण नीटपणे माहिती जाणून घेणार आहोत। पुढे बघा, विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना ऑक्टोबर व नोव्हेंबर या 2 महिन्याचे 3,000 रुपये एकदम मिळाले। बघा, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे तुम्हाला देण्यात आले होते निवडणुकीच्या पहिले, कारण आचारसंहिता पुढे लागेल त्यामुळे शासनाने बरोबर इथे टेक्निकल दिमाग लावून बरोबर तुमच्या खात्यात पैसे टाकले। कसं? कारण पुढे आचारसंहिता आहे आणि आचारसंहितेत महिलांना पैसे वाटप होऊ शकत नाही, ते पूर्ण स्थगित करण्यात येतं आचारसंहितेमध्ये, त्यामुळे ते पैसे थांबवण्यात आलेले होते। तर मग काय केलं, जे नोव्हेंबरचे पण पैसे आहेत ते तुम्हाला ऑक्टोबरमध्येच देऊन टाकले, म्हणजे नोव्हेंबर आणि ऑक्टोबरचे 2 महिन्याचे तुमच्या खात्यात 3,000 रुपये जे आहेत ते 3,000 रुपये टाकण्यात आले होते मागच्या वेळी, राईट। तर ते 3,000 रुपये तुमच्या खात्यात आले होते। हे बघा, इथे स्पष्ट दिलं आहे की 2 महिन्याचे 3,000 रुपये एकदम मिळाले। आता निवडणूक संपली आहे, निकाल लागला आहे, आचारसंहिता ही संपली, नवीन सरकार सत्तेवर बसले
तरी देखील डिसेंबरमधील 1,500 रुपये कधी मिळणार याचे उत्तर लाडक्या बहिणींना कोणाकडूनच मिळत नसल्याची स्थिती आहे. बघा, तर डिसेंबरमधील पैसे कधी भेटणार हा सवाल तुम्हाला पडला असेल, याबद्दल तुम्ही विचार करत असाल तर बघा, याबद्दलच आज अपडेट आलेले आहे आणि ती अपडेट जाणून घेणं फार गरजेचे आहे. कारण तुम्ही सर्वजण विचार करत होते की कधीपासून पैसे सुरू होतील, सर्वच झालं, आता निवडणूक वगैरे सर्व झालं, मग पैसे खात्यात कधी जमा होतील, 1,500 जमा होतील की 21 रुपये जमा होतील, हे देखील सर्वांच्या मनात होतं. आता ते संपूर्ण खुलासा झालेला आहे, सर्व अपडेट आलेले आहे. आता लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला अपडेट डायरेक्टली सांगतो. तर फक्त तुमचं आधार कार्ड, मी पुन्हा तुम्हाला सांगत आहे बरं, कारण ज्यांचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक नसेल तर त्यांना 1 रुपया पण भेटणार नाही. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेलं नसेल तर ते तुम्ही आजच करून टाका, नाहीतर तुम्हाला पुढे भरपूर प्रॉब्लेम येईल आणि तुम्ही म्हणाल की बाकीच्या महिलांना पैसे भेटले, मला भेटले नाही, तर असं होईल मग तुमचं. त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट इथे क्लिअर करून सांगतो की तुमचं आधार कार्ड हे पटकन तुम्ही बँक खात्याशी लिंक करून घ्या. तर आज तुम्हाला टाईम भेटेल तर आज करून टाका. चल आता आपण पुढील अपडेट जाणून घेऊया. हे बघा, आता दरमहा 21 रुपये नंतर द्या, पण तुर्तास 1,500 रुपये मिळावेत अशा महिलांच्या प्रतिक्रिया आहेत. मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारीचा एकदम लाभ दिला जाणार आहे. बघा, सर्वात मोठी खुशखबर. आता लाडक्या बहिणींचं म्हणणं आहे, महिलांचं सर्वांचं म्हणणं आहे की 21 रुपयेबद्दल जरी GR वगैरे स्पष्ट झालेला नसेल तर 21 रुपये नंतर द्या, परंतु आम्हाला जो मागचा निर्णय आहे 1,500 प्रमाणे तेवढे तर द्या, अशा प्रतिक्रिया काही महिलांच्या आहेत. तर बघा, आता मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारीचा एकदम लाभ दिला जाणार आहे. हे बघा, डिसेंबर आणि जानेवारीचा एकदम तुम्हाला लाभ मिळणार आहे. त्याबद्दल आता डिटेल्स बघा. हे बघा, सोलापूर जिल्ह्यातील 11,10,000 लाडक्या बहिणींसह राज्यातील 2.5 कोटीहून अधिक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत यापूर्वीच अर्ज केलेले आहेत. आता ही सोलापूरची अपडेट आहे. इथे 11,10,000 लाडक्या बहिणींसह राज्यातील 2.5 कोटीहून अधिक महिलांनी इथे फॉर्म भरल्यात, अर्ज केले आहेत. विधानसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने ऑक्टोबर व नोव्हेंबर या 2 महिन्याचे 3,000 रुपये दिवाळीचा बोनस म्हणून त्यांच्या खात्यात जमा केले. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधी पक्षांनी ही योजना बंद केली जाईल, निवडणुकीमुळे 6 महिन्यापुरतीच ही योजना सरकारने आणली आहे, असे मुद्दे मांडले. आता विरोधक म्हणत होते की योजना चालणार नाही, जास्त दिवस बंद होईल असं सांगण्यात आलं. परंतु मतदान झालं, महायुती सरकारला दणदणीत विजय लाडक्या बहिणींनी दिला आणि लाडक्या बहिणींनी प्रचंड मतदान करून महायुती सरकारला विजयी केलं. आता महायुती सरकार सर्व लाडक्या बहिणींचा विचार करणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना आता पैसे पाठवणार आहे. हे बघा, आता निवडणूक संपली तरी देखील ना 1,500 रुपये ना 2100 रुपये देण्यासंदर्भात सत्ताधाऱ्यांमधील कोणीच स्पष्टपणे काही बोलायला तयार नाहीत. त्यामुळे लाडक्या बहिणींना डिसेंबरचा लाभ कधी मिळणार असा प्रश्न पडला आहे. बघा, तर हा प्रश्न पडला की डिसेंबरचा लाभ कधी मिळेल, मग डिसेंबर आणि जानेवारीचे एकत्रित पैसे भेटेल तर मग ते कधी भेटणार, नीटपणे समजून घ्या. दरम्यान आता सत्ता स्थापन, हिवाळी अधिवेशन यामध्ये नवीन सरकार व्यस्त असल्याने लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीपूर्वी 14 जानेवारी 2 हप्ते मिळतील असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. हे बघा, हेच माहिती महत्त्वाची आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. महत्त्वाचं पॉईंट, जे वरिष्ठ अधिकारी असतात त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून एक माहिती मिळालेली आहे की लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीपूर्वी म्हणजे 14 जानेवारीच्या अगोदरच 2 हप्ते मिळतील असं एक त्यांनी माहिती दिलेली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी. ओके, ही माहिती सध्या आलेली आहे आणि जी माहिती माझ्याकडे येते ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं माझं काम आहे, ती मी करतो आणि ही माहिती आलेली आहे, त्यामुळे ही माहिती मी तुम्हाला देत आहे. बघा, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे की 14 जानेवारीच्या अगोदरच 2 हप्ते तुम्हाला मिळतील. डिसेंबर आणि जानेवारी हे 2 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात मिळून जातील असं सांगण्यात येत आहे. पुढे बघा, आता महत्त्वाची माहिती, लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी. आता अर्जाची छाननी देखील होत आहे. यामधून अनेक महिलांचं नाव कट देखील होऊ शकतं, रद्द देखील होऊ शकतं. आता ही
अपडेट काय आहे ही अपडेट पण समजून घ्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सरकारने 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती, पण त्या दरम्यान विधानसभा निवडणूक जाहीर झाली आणि त्या अर्जावरील कार्यवाही थांबली. मागच्या वेळी हे मुदत देण्यात आली होती, परंतु निवडणूक आहे, आचारसंहितेमुळे ही संपूर्ण प्रक्रिया थांबवली होती. आता आचारसंहिता संपल्यावर त्या अर्जाची छाननी सुरू झाली आहे. याशिवाय काही दिवसात यापूर्वीच्या अर्जाची देखील पडताळणी होईल असे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आलेलं आहे. सर्व पात्र लाडक्या बहिणींना एप्रिलनंतर दरमहा 21 रुपये मिळतील असेही त्यांनी सकाळशी बोलताना सांगितले. हे बघा, इथे महत्त्वाची माहिती समजून घ्या. जे विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे की एप्रिलनंतर मग तुम्हाला 21 रुपये भेटेल. एप्रिलच्या अगोदर तुम्हाला 1500 भेटतील, परंतु एप्रिलनंतर 21 रुपये भेटतील याबद्दल इथे स्पष्ट अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढे बघा, त्या 65 अर्जाची छाननी सुरू. आता 65,000 त्या 65,000 अर्जाची छाननी सुरू. जे 65 अर्ज आहेत त्याची छाननी सुरू आहे. हे बघा कुठल्या आहेत ते. जिल्ह्यातील 10,45,000 पर्यंत महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेअंतर्गत अर्ज केले होते. त्यांना लाभही मिळाला. त्यानंतर 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली गेली. त्या काळातील अर्जाची पडताळणी विधानसभेच्या आचारसंहितेमुळे झाली नव्हती. आता त्या 65,000 अर्जाची छाननी सुरू आहे. सर्व पात्र महिलांना आगामी काळात योजनेचा लाभ मिळेल. हे बघा, पुढे सर्वांना लाभ भेटणार आहे, परंतु जे अर्ज आहे त्याची देखील छाननी होणार आहे. जे मागच्या वेळी अर्ज केले होते आणि ज्यांना अजूनपर्यंत 1 रुपया भेटला नाही त्यांचे अर्जाची जी छाननी आहे ती सुरू झालेली आहे. अर्जाची छाननी सुरू झाली आहे. आता अप्रूव्हल अनेक महिलांना भेटणार आहे. अप्रूव्हल असा मेसेज येईल आणि तुमचे फॉर्म अप्रूव्हल झाले एकदाचे, मग तुम्हाला जे पण तुमचे थांबलेले हप्ते असतील तर ते सरकारने जर टाकले तर ते पण पैसे भेटतील आणि हे महिन्याचे पण तुम्हाला पैसे भेटणार आहेत. तर बघा, तुम्हाला ॲडव्हान्समध्ये जे पैसे डिसेंबर जानेवारी या 2 महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये येऊ शकतात आणि याबद्दल चर्चा आहे. आता सांगितलं जात आहे की एप्रिलनंतर जो 21 रुपये देण्याचा निर्णय आहे तो एप्रिलनंतर सुरू होईल. 21 रुपये देण्याचा निर्णय, परंतु एप्रिलच्या पहिलेच तुम्हाला 1500 प्रमाणेच पैसे भेटेल असं सांगण्यात येत आहे. आणि अशी माहिती येत आहे की 14 जानेवारीच्या अगोदर, मकर संक्रांतीच्या अगोदरच तुमच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारीचे 3,000 रुपये पडून जातील असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. ओके, तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही महत्त्वपूर्ण अपडेट होती. काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.